दारात पाऊल टाकलं आणि क्षणभर सगळं थांबलं. जणू वेळ मागे फिरली आणि कॉलेजचे ते दिवस डोळ्यासमोर उभे राहिले. महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, प्रवरानगर. हीच ती जागा जिथे स्वप्न रंगवली, दोघात व्यवसाय टाकायची स्वप्न बघितली. हाच तो कट्टा जिथे मैत्री झाली. पण आता काय करणार ना, गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी. तसंच काहीतरी आमच्यासोबत पण झालं. शेवटच्या बाकावर बसून गुपचूप बोलणं आणि शिक्षकांचा ओरडा खाणं हे मात्र ठरलेलं असायचं. पण त्याच शिक्षकांनी आपल्याला घडवलं, स्वप्नांची दिशा दाखवली. ही गोष्ट मी आज देखील अभिमानाने सांगू शकतो. काही जण मर्यादित काळापुरते सोबत होते, तर काही जण आज देखील माझ्या स्वप्नांच्या प्रवासात माझ्यासोबत आहेत. त्या प्रत्येकाच्या आठवणी माझ्या हृदयात कायम जिवंत असतील. काही जण सुरुवातीला कठोर वाटले, पण शेवटी समजलं की त्यांच्या शब्दामध्येच प्रेम होतं आणि त्यांच्या शिस्तीमध्येच आपलं घडणं लपलेलं होतं. आज इथे एकटा आलोय, पण आठवणी मात्र सगळ्यांच्या सोबत घेऊन आलोय. या टप्प्यात खूप जण भेटली. काहींनी निस्वार्थी साथ दिली, आधार दिला, तर काहींनी साथ देण्याऐवजी प्रश्नचिन्हे उभी केली. पण त्यांच्या शंका माझी ताकद बनल्या. कॉलेज संपलं, पण त्या दिवसाची मज्जा कधी संपलीच नाही. आणि विसरू कसं मी त्या माणसाला, ज्याच्यामध्ये जलमताच आपुलकी आणि माया होती. आमच्या मेसचे मालक. नातं काहीच नव्हतं, पण आपलेपणा आणि समोरच्या माणसाला दुःखात हसवण्याची ताकद या माणसामध्ये होती. दररोज शांतपणे विचारायचे, अरे बाबा जेवलास का? त्या थाळीत फक्त जेवण नव्हतं, ते प्रेम होतं आणि मायेची सावली होती. कॅन्टीन मधल्या त्या वडापावची चव अजूनही आठवते आणि मित्रांची साथ जी अजूनही हृदयाला जिवंत ठेवते. दाखला घेताना हातात एक कागद होता, पण मनात मात्र हजारो आठवणी होत्या. कॉलेजमधून निघताना समजलं की खरंच आयुष्याचा एक सुंदर टप्पा मागे पडतोय.